मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीत काही चेहरे असे असतात की त्यांना पाहिलं की आपोआप चेहऱ्यावर हास्य उमटतं. काही कलाकार फक्त अभिनय करत नाहीत, तर ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात. त्यांचं बोलणं, चालणं, संवादफेक आणि त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकता हे सगळं पाहताना आपल्याला असं वाटतं की हा माणूस आपलाच आहे. असाच एक माणूस म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीचा हास्यसम्राट अशोक. अशोक सराफ. अशोक सराफ हा फक्त एक अभिनेता नाही, तो एक भावना आहे. मराठी माणसाच्या हसण्यामागचं कारण आहे. गेली 4-5 दशकं तो प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावतोय, पण या हसण्यामागे किती संघर्ष, किती मेहनत आणि किती मोठं जगणं दडलंय, हे फार कमी लोकांना माहीत आहे. 1947 मुंबईत जन्मलेला हा कलाकार लहानपणापासूनच थोडा वेगळा होता. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय. वडिलांना मोठं स्वप्न नव्हतं. मुलगा शिकावा, नोकरी करावी, घर चालवावं. पण लहान अशोकला जग वेगळं दिसत होतं. शाळेत असतानाच त्याला रंगमंचाची ओढ लागली होती. शाळेच्या नाटकांत तो छोट्या छोट्या भूमिका करत असे, पण त्या भूमिकांमधूनही त्याचं व्यक्तिमत्व झळकत असे. हसवण्याचं कौशल्य त्याच्या अंगात जन्मजात होतं. त्या काळात मराठी रंगभूमी म्हणजे एका कलाकारासाठी सुरुवातीचा पाया. अशोक सराफ यांनी देखील रंगभूमीवर पाऊल ठेवताच प्रेक्षकांचं मन जिंकलं. आसरा पॅरेंट्स, विठ्ठल विठ्ठल, वाऱ्यावरची वरात आणि सक्कूबाई अशा असंख्य नाटकांमधून त्यांनी हसवणं, रडवणं आणि विचार करायला लावणं हे सगळं केलं. अत्यंत प्रभावीपणे साकारल्या सिंहासन आणि आपली माणसं यासारख्या चित्रपटांमधून त्यांचा एक गंभीर कलाकारही समोर आला. 80 आणि 90च्या दशकात तर अशोक सराफ हे नाव म्हणजे बॉक्स ऑफिसचं गॅरंटी बनलं होतं. त्यांच्यासोबत लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, नितीन फडके आणि भारती आचरेकर यांचं जादुई कॉम्बिनेशन तयार झालं. महेश कोठारे यांच्या कॉमेडी चित्रपटात सराफ आणि बेर्डे यांची जोडीही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली होती. त्या दोघांच्या अभिनयात अशी नैसर्गिक केमिस्ट्री होती की लोक थिएटरमध्ये डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायचे. अशी ही बनवाबनवी हा तर मराठी सिने इतिहासातला एक क्लासिक ठरला. त्यातल्या प्रत्येक प्रसंगात सराफ यांचे संवाद फेक, चेहऱ्यावरील भाव आणि त्यांच्या टायमिंगनं प्रेक्षकांना हसवून वेड केलं. अजूनही अनेक लोक त्यांचे डायलॉग पुन्हा पुन्हा म्हणतात. तुमचं लग्न झालं का? आमचं पण नाही झालं. पण मित्रांनो, या हास्याच्या प्रवासामागे संघर्षही होता. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या फारशी श्रीमंत नव्हती. एक कलाकार म्हणून दिवसेंदिवस काम करत राहणं, नाव टिकवणं आणि नवीन पिढीशी स्पर्धा करणं हे सगळं सोपं नव्हतं. पण अशोक सराफ यांनी कधीच हार मानली नाही. ते म्हणतात, प्रेक्षक हे देव आहेत, त्यांना हसवणं हीच खरी पूजा आहे. अशोक सराफ यांच्या आयुष्यात प्रेमाचा अध्याय देखील सुंदर आहे. त्यांनी अभिनेत्री नंदा सराफ यांच्याशी लग्न केलं. नंदासुद्धा एक सक्षम नाट्य अभिनेत्री होत्या. या दोघांचं नातं फक्त आयुष्याचंच नव्हे, तर कलाक्षेत्राचंही भागीदारीचं बनलं. दोघांनी मिळून मराठी रंगभूमीला अनेक उत्कृष्ट प्रयोग दिले. त्यांचा मुलगा अंकित सराफ देखील आता अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडली. सिंघम, कुरुक्षेत्र, येस बॉस, कयामत से कयामत तक, प्यार किया तो डरना क्या, करण अर्जुन अशा अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी सहाय्यक पण प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांच्या विनोदी टायमिंगने हिंदी प्रेक्षकांनाही बुरळ घातली. मराठी प्रेक्षकांसाठी ते फक्त अभिनेता नव्हे, तर कुटुंबातील सदस्यासारखे आहेत. त्यांचा चेहरा टीव्हीवर दिसला की घरातला प्रत्येकजण हसतो. आणि जेव्हा ते मंचावर किंवा पडद्यावर दिसतात, तेव्हा त्यांची एनर्जी, त्यांचा उत्साह आणि त्यांचा साधेपणा अजूनही तसाच वाटतो. गेल्या काही वर्षात त्यांनी थोडं मागे घेतलं असलं तरी त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. नवीन पिढीतील कलाकार सुबोध भावे, स्वप्नील जोशी, भारत जाधव सगळेच सांगतात की आम्ही अभिनय शिकलो तो सराफ साहेबांकडून. त्यांच्या आयुष्याचं एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीच अहंकार दाखवला नाही. शेकडो चित्रपट, हजारो शोज आणि लाखो चाहत्यानंतरही ते आजही नम्र आहेत. सेटवर ते नेहमी वेळेवर पोहोचतात, सर्वांशी प्रेमाने बोलतात आणि आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान राखतात. त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. फिल्मफेअर मराठी लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, झी चित्रगौरव आणि प्रेक्षकांचा अमाप प्रेम. पण ते म्हणतात, सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचं हसू. मित्रांनो,
अशोक सराफ यांच्या आयुष्याकडे पाहिलं की आपल्याला एक गोष्ट समजते. यश म्हणजे फक्त मोठ्या भूमिकांचे नाव नाही, तर सातत्याने लोकांचं मनोरंजन करण्याची क्षमता. त्यांच्या आयुष्याने दाखवून दिलं की मेहनत, संयम आणि नम्रता असेल तर माणूस कोणत्याही उंचीवर पोचू शकतो. आजही जेव्हा आपण त्यांचे जुने चित्रपट पाहतो तेव्हा हसू येतं, पण ते हसण्यामागे आपुलकी असते. कारण अशोक सराफ म्हणजे फक्त कॉमेडी नाही, तर मराठी माणसाच्या हृदयात स्थान आहे. त्यांनी मराठी चित्रपटांना केवळ हसवलं नाही, तर त्या हसण्यातून जीवनाचं तत्त्वज्ञान दिलं की हसत रहा, कारण जीवन हेच एक सुंदर रंगमंच आहे. त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे. कदाचित पडद्यावर कमी दिसतात, पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही त्यांचं अस्तित्व जिवंत आहे. त्यांचं नाव घेताच मनात उमटतं ते एकच भाव, प्रेम, आदर आणि हसू.